मनोगत. घरात लिहिण्याचा परंपरागत वारसा नाही. लौकिक अर्थाने गेल्या अनेक पिढ्यांनंतर मी साक्षर झालो. जलसंपदासारख्या तांत्रिक खात्यातून निवृत्त झाल्याने अभियांत्रिकी संबंधित मसुदा, कार्यालयीन टिप्पण्या एवढ्यापुरताच लिखाणाशी संबंध आला. पण नोकरीत असताना प्रवरा नदीवरील निळवंडे आणि मुळा नदीवरील पिंपळगाव खांड यासारख्या मोठ्या पाटबंधारे धरणावर सर्वंकष योगदान देण्याची संधी लाभल्याने प्रकल्प पूर्ण करताना आलेले अनुभव पुढील पिढीसाठी जतन करून ठेवावेत या हेतूने तांत्रिक लिखाणास सुरुवात केली होती. सुरुवातीचा काही भाग लिहूनही झाला, पण दरम्यानच्या काळात आईचे वृद्धापकाळाने निधन झाल्यानंतर मी मानसिकदृष्ट्या सैरभैर झालो. माझी आजी आणि वडील त्या अगोदरच कालवश झाले होते. माझ्यावरची मायेची पाखर धरणारी तिन्ही छत्रे हरपल्यानंतर या तिन्ही आधारवडांसोबत मी व्यतीत केलेले जीवन, त्यांचा परिस्थितीशी झालेला संघर्ष लिखित स्वरूपात पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवावा आणि जिवलग आप्त्यांच्या विरहाचे दुःख हलके व्हावे या हेतूने हा लेखन प्रपंच. हे लिखाण करताना व्यतीत केलेले आयुष्य, आलेले अनुभव शक्य तितक्या प्रामाणिकपणाने, पारदर्शीपणे आणि कुठलाही अभिनिवेश न बाळगता, मुखवटा धारण न करता रोजच्या जगण्याच्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला आहे. यात कोणाविषयीही द्वेष, तिरस्कार नाही. कुणीही आपल्यावर अन्याय केल्याची भावना नाही. आजी, वडील, आई आणि मी अशा चौघांनी अनुभवलेले आयुष्य आणि आलेले बरे वाईट अनुभव हे त्या त्या काळाचे अपत्य आहे. त्यामुळे अपराधीपणाची भावना नाही किंवा आपण एकमाद्वितीय आहोत असा टेंभाही नाही. माझ्या लेखनाच्या काही मर्यादा त्रुटी असू शकतात, पण नोंदवलेल्या व्यक्ती, घटना, प्रसंग काल्पनिक नाहीत. मी जे पाहिले, अनुभवले किंवा प्रत्यक्ष केले अशाच बाबी ओघाने लिहित गेलो आहे, हे मी मुद्द्यात नोंदवतो. अहमदनगरसारख्या दुष्काळी टापूत जन्म मिळाल्याने त्या भागातील समाज जीवन, शेतकऱ्यांचा परिस्थितीशी जुळवून घेताना होणारा संघर्ष मोठा गुंतागुंतीचा असतो. मदतीची गरज तर असते, पण कुटुंबाच्या तथाकथित प्रतिष्ठेमुळे कोणाकडे काही मागण्यात कमीपणा वाटतो. उपकाराचे ओझे जड होईल अशी भावना बळावते. चोरी चपाटी करायला मन धजावत नाही. अशा विचित्र अवस्थेत परिस्थितीशी उभा दावा मांडताना मी संघर्षामुळे घायकुतीला येतो. कुटुंबाच्या वरवरच्या वागण्यात सगळं आलबेल दिसत असणारे चित्र आणि प्रत्यक्षातील भावनिक आंदोलने, भावंडांमधील परिस्थितीवश माया व दुरावे आणि एकूणच कुटुंबातील आर्थिक, भावनिक, सामाजिक गुंता या निमित्ताने अधोरेखित झाला आहे. अकाली वैधव्य आलेल्या माझ्या आजीने परिस्थितीशी जुळवून घेताना पत्करलेली लवचिकता, वडिलांची परिस्थितीशी संघर्ष करताना झालेली कुचंबणा, त्यातून बाहेर पडण्याची धडपड आणि आईने सुरुवातीला संसारात परिस्थितीवश घेतलेली दुय्यम व सामंजस्याची भूमिका यामुळे तिघांचा जीवन प्रवास सतत प्रवाही राहिला. माझ्या आयुष्याच्या सुरुवातीला संस्काराचे आणि साक्षरतेचे कुठलेच वेगळे प्रयत्न नसल्याने खेड्यातील सामाजिक व्यवहारातील सगळे गुणदोष आपसुकच माझ्यात उतरलेले दिसतात. त्यामुळे मला समज येईपर्यंत वडीलधाऱ्यांना एकेरी संबोधन लिखाणात आले आहे. आम्ही 7ही भावंडे आजीला आई म्हणूनच हाक मारायचो आणि जन्मदात्या आईला बाई म्हणायचो. वडिलांना दादा संबोधायचो. त्यामुळे प्रस्तुत लिखाणात त्यांचा तसाच वापर केला आहे. सुज्ञ वाचक हा संदर्भ लक्षात घेऊन वाचनाचा आस्वाद घेतील हा विश्वास. धरणे, पूल, कालवे यासारख्या क्षेत्रात नोकरी केली असल्याने त्या बाबतीतील काही अनभिज्ञ बोजड शब्द आणि संज्ञाही अपरिहार्यपणे लिखाणात आलेल्या आहेत. आणि जव्हारसारख्या संपूर्णतः आदिवासी भागातील नोकरीमुळे स्थानिक बोलीभाषेतील डोखरा, नांगणे यासारखे सर्वसामान्य वाचकांना अपरिचित वाटणारे शब्दही आलेले आहेत. तथापि वाचण्याच्या ओघात त्यांचा अर्थ निश्चितपणे लक्षात येतो. पुस्तकाच्या माध्यमातून बरे वाईट अनुभव सांगण्याचा हा माझा पहिलाच प्रयत्न. स्थापत्य निर्मितीच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या माझ्यासारख्याच्या हातून सरस्वतीच्या दरबारातील काही सेवा होईल असे मला कधीच वाटले नाही. लेखनाची क्षमता माझ्याकडे नाही अशी माझी पक्की खात्री होती आणि आहेही. पण केवळ गप्पा मारण्याऐवजी मी काहीतरी लिहावे हा प्राध्यापक रामनाथ लांडगे अर्थात अण्णा यांचा प्रबळ हट्टाग्रह. त्यामुळे मी लिहिता झालो. हळूहळू मीही यात गुंतून गेलो. तरीही अनेकदा लेखनाच्या रणांगणातून पळ काढण्याचा मी पुन्हा पुन्हा प्रयत्न करत होतो, पण अण्णांनी माझा पळपुटेपणा हाणून पाडला. म्हणून तर हे लेखन पूर्ण होऊ शकले. माझी कर्मकहाणी वाचून इतरांनी त्यातून काही शिकावे, आदर्श घ्यावा असं यात काही नाही. माझी तशी अपेक्षाही नाही. तरीही मी हा लेखन प्रपंच का मांडला आहे असा प्रश्न कोणालाही पडेल. तसाच तो मलाही पडला आहे.
माझे लेखन नको इतके मोकळेपणाने मी लिहिले आहे असे कोणाला वाटेल आणि अंशतः खरेच आहे. हातचे काही राखून लिहायचे नाही असे मनाशी ठरवूनच मी लेखन सुरू केले. आपला झालेला अपमान, लहान मोठी लबाडी, फटफजिती, कमीपणा, प्रसंगी गोंधळलेली अवस्था असं सर्व नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे. कदाचित कुणाला हे सारे आपणच आपले कपडे फाडण्यासारखेही वाटू शकते, पण जे अनुभवले, घडून आले ते लपवून तरी काय मिळवणार. दांभिकपणा नको म्हणून लिहून मोकळा झालो. मला अपराधीपणाची भावना नाही. हा माझा मूर्खपणा आहे की कावेबाजपणा आहे की अनुभवांशी प्रामाणिक राहण्याचा माझा प्रयत्न आहे हे वाचकांनी ठरवावे. कुटुंबातील सगळ्या सदस्यांनी माझ्या या चाकोरीबाह्य उपक्रमास साथ दिली. मी काहीतरी रिकामटेकडे उद्योग करतो आहे असे माझ्या कुटुंबातील सदस्यांना कधी वाटले नाही. मी काहीतरी लिहितो आहे याचा पत्नीला आनंद होताच, पण मुलींनी जेव्हा अर्धे अधुरे लिखाण वाचले तेव्हा त्यांनाही नवल वाटले. नवल याचे की आपल्या वडिलांचे पूर्वायुष्य अशा विविध अनुभवांनी भरले असेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. त्यांचाही आग्रह पडला की आमच्यासाठी तुम्हीही अनुभवाची शिदोरी पूर्ण करा. कुठल्याही सबबीखाली हे लिखाण थांबवू नये म्हणून स्नुषा, प्रीतल आणि पुत्र प्रसाद यांनी लिखाणासाठी टॅब, पेनड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक पेन उपलब्ध करून दिला आणि माझ्या परतीचे दोर कापून टाकले. माझा रोजचा उत्साह पाहून माझ्या हातून झालेल्या लिखाणास मूर्त स्वरूप देण्यासाठी चपराक प्रकाशनपर्यंत नेण्याचा सारा खटाटोप आदरणीय SZ तथा सोपानराव देशमुख सरांनी केला. माझे स्नेही, सुप्रसिद्ध लेखक आणि शिक्षणतज्ज्ञ संदीप वाकचौरे यांनी या लेखनाला दाद देत मला प्रोत्साहन दिले. माझे गुरुबंधू दीपक रोकडे यांनी मुद्रित शोधनाची जबाबदारी स्वतःहूनच त्यांच्या शिरावर माझे लिखाण पूर्ण व्हायच्या आधीच स्वीकारली होती. माझ्या कर्मभूमीतील मीनानाथ खराटे या चित्रकार मित्राने मुखपृष्ठाची आणि जन्मभूमीतील आनंद गायकवाड या हरहुन्नरी कलावंताने पुस्तकातील रेखाचित्रांची जबाबदारी आनंदाने पार पाडली. चपराक प्रकाशनचे श्री घनश्याम पाटील यांनी माझ्यासारख्या नवख्या लेखकांची उमेद कमी होऊ न देता पुस्तक प्रकाशित करण्याची मोठी जोखीम अंगावर घेऊन माझ्या या पहिल्या पुस्तकास मूर्त स्वरूप दिले. मी या सर्वांच्या ऋणात आहे. नानासाहेब खर्डे.